आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र मोक्षशास्त्र. पहिलं सूत्र आहे सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. दुसरं आहे तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम तन्निसर्गा ददिग माधवा. असे 3 सूत्र आपले झाले. समजा आता एखादं बाळ जन्मलं आणि ते कुठं राहतंय, मराठी कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला. मग त्याला मराठी भाषा शिकवावी लागते का? शिकवावी लागते का? तर ते कसं आहे, म्हणजे जसं मोठं होत जातं, कानावर शब्द पडतात, तर ते ग्रहण होत जातं आणि त्याला मराठी भाषा ॲटोमॅटिक येते. पण तेच जर त्याला कन्नड शिकायचे, इंग्लिश शिकायचे, तर त्या इंग्लिशसाठी त्याला किती प्रयत्न करावे लागतात. ती बाराखडी त्याची सगळी शिकायची, परत ते शब्द एक एक शिकायचे. म्हणजे हे जे काही आहे, तर हे काय म्हटलंय, अधिगमज म्हटलंय. आणि घरामध्ये वाढत असताना जी शिकली जाते, सहज शिकलं जाते, तिथं प्रयत्न करावे लागत नाहीत किंवा कुणाला त्याला शिकवावं लागत नाही. म्हणजे असं निसर्ग काय आहे, तर ॲटोमॅटिक होतंय. मागचे संस्कार आहेत त्याच्यावर, नाही असं नाही, पण ते ह्या जन्मात झालेलं नाही आहे. ह्या जन्मात उपदेश घेतलेला नाही आहे त्यांनी कुणाचा. पूर्वसंस्काराच्या वश त्याला ह्या जन्मामध्ये सम्यक दर्शन झाले. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, त्याला निसर्गतः. आणि अधिगमज म्हणजे गुरूंचा उपदेश ऐकला आणि त्या निमित्तामध्ये तिथं त्याला सम्यक दर्शन झालेलं आहे. आता हे सम्यक दर्शन होत असताना त्याला एक अंतरंग कारण आहे आणि एक बहिरंग कारण आहे. मग हे 2 कारणं कुठली आहेत, तर ते आपण बघूया. अंतरंग कारण काय असेल सांगू शकताय तुम्ही पण? ह्यालाच आपण सम्यक दर्शन म्हणतोय, पण तिथं बाहेर काहीतरी असे कारण आहेत. आता उदाहरण नाही, ह्याचा अर्थ काय आहे की बाबा जेव्हा ते कार्य घडतंय त्यावेळेस तिथं जे कोणी हजर असेल किंवा ज्याच्या निमित्तात ते कार्य दिसून येतंय, तर तिथं काय म्हटलंय, ते कारण म्हटलेलं आहे. तर असं कारण कुठलं आहे, कोणी सांगू शकतंय? ठीक आहे, मी सांगते. पहिल्यांदा तर अंतरंग कारणामध्ये पण 2 प्रकार येत आहेत. एक तर त्या जीवाचं उपादान म्हणजे काय, जीवामध्ये अशी शक्ती आहे, सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता आहे आणि ती योग्यता त्यावेळेस तिथं होण्याची वेळ आलेली आहे. हे पहिलं कारण. मुख्य कारण कुठलं आहे, त्या जीवामध्ये सम्यक दर्शन उत्पन्न होण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे ती शक्ती कुणामध्ये आहे, मुख्यतः जीवामध्ये आहे. म्हणजे जीवाचं उपादान हे पहिलं झालं. त्याच्यानंतर दुसरं आहे अंतरंग कारण. अंतरंग ह्या अपेक्षेने म्हटलेलं आहे की ते दिसत नाही आहे. म्हणजे तिथं कर्माचा क्षय उपशम किंवा क्षयोपशम ह्या 3 गोष्टी आहेत तिथं. त्याशिवाय तर सम्यक दर्शन होत नाही. म्हणजे एकतर पहिल्यांदा त्या जीवाची शक्ती त्यावेळेस प्रकट होण्याची किंवा ते सम्यक दर्शन होण्याची वेळ आली, म्हणजे त्याचं उपादान कारण आहे. दुसरं आहे निमित्त कारण. निमित्त कारण काय आहे, त्यावेळेस कर्माचा उपशम झाला, त्यावेळेस कर्माचा क्षयोपशम झाला किंवा त्यावेळेस तिथं कर्माचा क्षय झाला. असे 3 कारणापैकी कुठलं तरी एक कारण तिथं त्यावेळेस हजर असणार आहे. म्हणजे सम्यक दर्शनाचं कार्य घडत असताना ह्या सगळ्या गोष्टी तिथं असत आहेत. पहिलं कारण उपादान कारण, दुसरं कारण कर्माचा क्षय उपशम किंवा क्षयोपशम. 3ही कारणं घ्यायची नाहीत बरं का. 3हीपैकी कुठली तरी एक अवस्था तिथं कर्मामध्ये दिसून येणार आहे. आणि बहिरंग निमित्त काय असणार आहे, देशाच्या निमित्तात तिथं झालेलं आहे. मग तिथं बहिरंगामध्ये काय दिसणार आहे, कुठल्या गुरूंचा उपदेश असेल, समोसरण असेल किंवा अजून काय देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यामध्ये निमित्त कारण कुठलं येणार, बहिरंग निमित्त कारण. अंतरंग निमित्त आणि बहिरंग निमित्त किंवा अंतरंग कारण आणि बहिरंग कारण फरक लक्षात येतोय का? सम्यक दर्शन प्राप्त होत असताना किंवा जेव्हा प्राप्त झाला असं आपण म्हणतो, त्यावेळेस तिथं ह्या गोष्टी काय असतातच. म्हणजे जीवाची उपादान शक्ती नाही आणि सम्यक दर्शन झालं असं होऊ शकत नाही. किंवा कर्माचा क्षयोपशम झाला नाही आणि सम्यक दर्शन झालं असं होऊ शकत नाही. किंवा बाहेरून असं काही उपदेश वगैरे मिळाला नाही आणि सम्यक दर्शन झालं असं अधिगमच सम्यक दर्शनासाठी होऊ शकत नाही. निसर्गासाठी होऊ शकेल, कारण ते पूर्वसंस्कारवश होणार आहे. त्यामुळं अंतरंग कारण आणि बहिरंग कारण अशा 2ही कारणांना कुठं आणि कसं लावायचं हे लक्षात येते का? समजलं सगळे? पहिलं उपादान कारण हे मुख्य आहे आणि दुसरं आहे ते निमित्त कारण. निमित्त कारण कुठलं येणार अंतरंगमध्ये, मुख्य उपादान हे आपल्या जीवाचं आहे.
पण त्या जीवाच्या उपादानाला तिथं सम्यक दर्शन प्रकट होत असताना बाहेर तिथं असं अंतरंग निमित्त कारण पण मिळतंय. निमित्त कशासाठी म्हटलेलं आहे? ते निमित्त म्हणजे हे कर्माचा क्षय उपशम क्षयोपशम जीवामध्ये सम्यक दर्शन प्राप्त करत नाही. जीव तर स्वतःच्या पुरुषार्थानं तिथं सम्यक दर्शन प्राप्त करतोय, पण सम्यक दर्शन प्राप्त करत असताना तिथं कर्माच्या अवस्थेमध्ये असं क्षय उपशम किंवा क्षयोपशम दिसून येतो. त्यामुळं तिथं काय म्हटलेलं आहे? असं झालं की असं दिसतंय. म्हणजे आपण आता काय म्हणतो, एखाद्या कुठल्या तरी गोष्टीत आता साखरेचा आपल्याला पाक करायचा आहे, मग असं चिकटलं की एक तारी पाक झाला म्हणतो, म्हणजे ती त्याची काय आहे? परीक्षा आहे. तसं जर सम्यक दर्शन प्राप्त झालंय तर तिथं नियमाने हे काय दिसणार आहे? कर्माचा क्षय तरी दिसेल, क्षयोपशम तरी दिसेल किंवा उपशम तरी दिसेल. म्हणजे तिथं त्या कर्माने जीवामध्ये जरी काही नाही केलं तरी पण तिथं त्यावेळेस ते तशा अवस्थेमध्ये कर्मामध्ये काहीतरी बदल आपल्याला दिसणार आहे. म्हणून तिथं कर्माला काय म्हटलेलं आहे? अंतरंग निमित्त कारण. अंतरंग का म्हटलंय तिथं? कारण बाहेर आपल्याला गुरूंचा उपदेश दिसतोय किंवा देवदर्शन करताना दिसतोय किंवा अजून जातीस्मरण वगैरे पण झालं तरी तिथं म्हणजे तसं त्याच्याकडून काहीतरी असं बोललं किंवा सांगितलं जाते, म्हणजे हे सगळं तिथं बाहेरून लक्षात येते. पण कर्मामध्ये क्षय झालाय का उपशम झालाय किंवा क्षयोपशम झालाय हे आपण जाणू शकतो का? कर्म आपल्याला दिसतं का? नाही दिसत. म्हणून त्या अपेक्षेने कर्माला पण अंतरंग निमित्त कारण म्हटलेलं आहे. मुख्य कारण कुठलं आहे? उपादान कारण. उपादान म्हणजे ती जीवाची शक्ती आहे. जीवामध्ये ती शक्ती आहे सम्यक दर्शन प्राप्त करण्याची, आणि त्यामुळं त्याला तिथं काय म्हटलेलं आहे? मुख्य उपादान कारण. जर जीवामध्ये शक्ती नाही आहे, म्हणजे आता कुठलं येणार इथं? अभव्य जीव आहे, मग बाहेर कर्माचं तिथं उपशम झाला. उपशम म्हणजे तर हे असं कर्माच्या अवस्था तर बदल चालू असतो, क्षयोपशम होतोय. क्षय फक्त होणार नाही, कारण तो कसा आहे तर मिथ्यादृष्टी जीव आहे. पण ह्या कर्मामध्ये जरी अवस्था झाल्या तरी त्या जीवाची शक्ती नाही आहे सम्यक दर्शन प्राप्त करण्याची. कुणाची? अभव्य जीवाची. अभव्य जीव कुणाला म्हटलेला आहे? जो जीव कधीही सम्यक दर्शन प्राप्त करू शकत नाही किंवा जो जीव ह्या संसारातून कधीही मुक्त होऊ शकत नाही तर त्याला अभव्य म्हटलेलं आहे. मग अभव्य जीवामध्ये सम्यक दर्शन प्राप्त होणार का? होणारच नाही. समजा त्याच्यामध्ये सम्यक दर्शन प्राप्त झालं तर तो पण मोक्षाला जाईल, आणि तो मोक्षाला जाऊ शकत नाही म्हणूनच त्याला अभव्य म्हटलेलं आहे. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे की जर तिथं कर्मामध्ये ह्या अवस्था दिसत आहेत आणि ती शक्ती जीवामध्ये असेल तरच तिथं काय होणार आहे? सम्यक दर्शनाची प्राप्ती. म्हणजे मुख्य कारण कुठलं आहे तर जीवामध्ये ती शक्ती आहे. दशमी होण्याची योग्यता कणकेमध्येच आहे, कणिक नाही. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, बाकीची पीठं आहेत, तिथं दशमी होऊ शकते का? नाही, कारण ती दशमी होण्याची योग्यता कणकेमध्ये आहे, किंवा त्यावेळेस त्याची योग्यता आल्यानंतर आपण ती कणिक काढतो, दशमी करतो वगैरे, हे पुढचं झालं. पण तसं सम्यक दर्शन प्राप्त होण्याची शक्ती कुणामध्ये आहे? जीवामध्ये आहे. कुठल्या जीवामध्ये? जो जीव भव्य आहे किंवा ज्याचा आता संसार थोडा राहिलेला आहे, अर्धपुद्गल परावर्तना एवढा राहिलेला आहे, तर त्या जीवामध्ये काय होतं त्यावेळेस? अशा बाहेरून गोष्टी दिसतात. कुठल्या दिसतात तर कर्मामध्ये असे काही बदल झालेले दिसतात, आणि त्यामुळं काय म्हटलेलं आहे? अंतरंग निमित्त कारण. आणि बहिरंग निमित्त कारण कुठलं म्हटलेलं आहे तर म्हणजे आता हे म्हणजे अरिहंत देवशास्त्र गुरु यांचं सानिध्य किंवा समोसरण मंदिर असेल, किंवा त्या जीवाचं अर्धपुद्गल परावर्तन काळच आता काय राहिलेला आहे? शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळं त्या जीवाला असे भाव होतात, सम्यक दर्शन प्राप्त होतं, आणि तिथं काय होतं तर त्याचा संसार अगदी अल्प राहतो. तर हे काय झालं? निसर्गज आणि अधिगमच सम्यक दर्शन होत असताना त्याच्या बाहेर जे जे काही तिथं संयोगामध्ये कारणं दिसतात किंवा त्याच्यामध्ये काय अवस्था दिसते तर त्यावरून ते सम्यक दर्शन बघितलं असताना त्या जीवाच्या संयोगामध्ये काय दिसतंय? गुरूंचा उपदेश मिळाला. म्हणजे हा गुरूंचा उपदेश म्हणजे त्याच्यासाठी काय झालं? निमित्त झालं की नाही? गुरूंनी सम्यक दर्शन प्राप्त करून दिलं नाही, पण तो उपदेश ऐकला आणि त्या जीवाचे परिणाम विशुद्ध झाले. त्याला स्वतःच्या आत्म्याला जाणण्याचे भाव झाले आणि त्यांनी आत्म्याला जाणण्यासाठी पुरुषार्थ केला, आत्म्याचा अनुभव केला, आणि तिथं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. मुख्य कारण तर त्या जीवाचा स्वतःचा आत्मा किंवा आत्म्याची ती शक्ती आहे.
दुसरं म्हणजे कर्मामध्ये असा क्षय उपशम झालेला आहे. आणि तिसरं बहिरंग कारण काय दिसतंय, गुरूंचा उपदेश किंवा समोसरणामध्ये भगवंतांची दिव्यध्वनी ऐकली आणि त्या निमित्तात त्या जीवानी पुरुषार्थ केला. म्हणजे बहिरंगामध्ये हे असं काहीतरी दिसणार आहे, समोसरण असेल किंवा गुरूंचा उपदेश असेल, असं काहीतरी तिथं निमित्त कारण असणार आहे. पण ते बाहेरून आपल्याला दिसतंय म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, बहिरंग कारण असं म्हटलेलं आहे. जीव को अपनी भूल के कारण अनादिकाल से अपने स्वरूप के संबंध में भ्रम बना हुआ है, इसलिए उस भ्रम को स्वयं दूर करने पर सम्यक दर्शन उत्पन्न होता है. म्हणजे अनादिकाळापासून आपली एकच चूक आहे. कुठली चूक आहे, परद्रव्याला आपलं मानतोय आणि आपल्या द्रव्याला ओळखतच नाही, किंवा आपलं द्रव्याचं अस्तित्व त्याचं त्याला काय आहे, भान नाही आहे. आणि जेव्हा आपल्याला स्वतःचं भान होतं किंवा स्व आणि पर लक्षात येतं त्यावेळेस तिथं सम्यक दर्शन उत्पन्न होते असं सांगतायत. जीव जब अपने सच्चे स्वरूप को समझने की जिज्ञासा करता है तब उसे आत्मज्ञानी पुरुष के उपदेश का योग मिलता है. उस उपदेश को सुनकर जीव अपने पुरुषार्थ का यथार्थ निर्णय करे तो उसे सम्यक दर्शन होता है. किसी जीव को आत्मज्ञानी पुरुष का उपदेश सुनने पर तत्काल सम्यक दर्शन होता है, किसी को उसी भव में दीर्घ काल में होता है अथवा दुसरे भव में उत्पन्न होता है. म्हणजे कसं आता ज्या त्या जीवाची जशी योग्यता असेल किंवा त्याचं कसं त्यांनी ग्रहण केलंय त्याच्यावर असेल. म्हणजे कुणाकुणाला लगेचच होते उपदेश ऐकल्या, कुणाकुणाला काही काळाने होते, त्याच भावात होते पण जरा उशिरा होते, तर काही जीवांना त्या भावात न होता पुढच्या भावात होते. आता पुढच्या भावात होणार म्हणजे कुठलं झालं ते सम्यक दर्शन, उपदेश ह्या भावात ऐकला आणि सम्यक दर्शन पुढच्या भावात झालं, तर कुठलं म्हणायचं तिथं, हां निसर्गज, बरोबर, निसर्गज सम्यक दर्शन. आणि ऐकल्या ज्या जीवाला झाला त्याला कुठलं सम्यक दर्शन, अधिगम सम्यक दर्शन. किसी को जिसे तत्काल सम्यक दर्शन उत्पन्न होता है उसे अधिगम सम्यक दर्शन हुआ कहलाते हैं, और जिसके पूर्व के संस्कारवश उत्पन्न होता है उसे निसर्ग सम्यक दर्शन हुआ कहलाते हैं. कोई जीव अपने आप शास्त्र पढ़कर या अज्ञानी का उपदेश सुनकर सम्यक दर्शन को प्राप्त कर ले, ऐसा कभी नहीं हो सकता. देशनालब्धि के विषय में सब प्रश्नों का संपूर्ण समाधान वाला लेख देखो. म्हणजे आपल्याला असं वाटेल आता कुणाची काय गरज नाही, आपण आपलं वाचू आणि आपण आपलं सम्यक दर्शन करू, तर तसं होत नाही असं त्यांनी सांगितलंय. जैसे वैद्यकीय ज्ञान प्राप्त करना हो तो वैद्यक के ज्ञानी गुरु की शिक्षा से वह प्राप्त किया जाता है. वैद्यक म्हणजे जो विद्यार्थी आहे, तर त्या विद्यार्थ्याला त्या म्हणजे त्यामध्ये जे प्रवीण असे गुरु आहेत, तर त्या गुरूंकडून शिकल्यानंतरच त्याला काय होणार आहे, ती वैद्यकीय ज्ञानाचं प्राप्ती होणार आहे. वैद्यक के अज्ञानी पुरुष से नहीं, उसी प्रकार आत्मज्ञानी गुरु के उपदेश द्वारा सम्यक दर्शन प्राप्त किया जा सकता है. आत्मज्ञानहीन अज्ञानी गुरु के उपदेश से वह प्राप्त नहीं किया जा सकता. इसलिए सच्चे सुख के इच्छुक जीवों को उपदेश का चुनाव करने में सावधानी रखना आवश्यक है. जो उपदेश का चुनाव करने में भूल करते हैं वे सम्यक दर्शन को प्राप्त नहीं कर सकते, यह निश्चित समझना चाहिए. कुठले पण गुरु आहेत आणि त्यांच्याकडे गेलो तर आपल्याला सम्यक दर्शन प्राप्त होईल. मग त्या गुरूंची अगोदर जर परीक्षा न करता आपण जर तिथं जाऊन तसं भाव केले किंवा तसं आपल्याला मान्यता झाली की आता मला सम्यक दर्शन होईल किंवा झालं, तर ते चुकीचं आहे. तर तिथं गुरु पण कसे पाहिजेत, भावलिंगी संत पाहिजेत किंवा जे स्वतः सम्यक दृष्टी आहेत त्यांचाच उपदेश इथं कार्यकारी आहे असं सांगितलंय. आता चौथं सूत्र आहे. आता हे सांगितलंय ना, तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शन, म्हणजे तत्वाचं जे श्रद्धान आहे तर तेच काय आहे, सम्यक दर्शन आहे. मग तत्व काय आहे, तर ते सूत्र सांगतायत. जीवा जीवाश्रव बंध संवर निर्जरा मोक्षास्तत्वम. जीवा जीवाश्रव बंध संवर निर्जरा मोक्षास्तत्वम. म्हणजे
7 तत्वांची नावं सांगितलेली आहेत. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा आणि मोक्ष. यह 7 तत्व है. 7 तत्व कुठले आहेत? पहिल्यांदा तर जीव, अजीव ह्या दोनमध्ये काय आलं तर जेवढी काही ह्या विश्वामध्ये द्रव्य आहेत तर त्या सगळ्या द्रव्यांना जीव आणि अजीवमध्ये समाविष्ट केले. आणि पुढचे जे 5 आहेत ना, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष, हे काय आहेत तर ह्या दोन म्हणजे जीव आणि अजीवाच्या संयोगामुळं किंवा ह्याच्या परस्पर संयोगाच्या निमित्तामध्ये हे बाकीचे तत्व काय होतात तिथं झालेली आहेत किंवा त्या जीवाला ह्या तत्वांना पण तिथं म्हणजे त्याच्या संयोगामध्ये होतात. असं म्हणजे काय आहे आता जीव, अजीव म्हणजे काय येणार आहे? मुख्यतः आपण ओळखतो आजीवामध्ये पुद्गलाला. बाकीचं धर्म, धर्म, आकाश, काल हे तर आपल्याला दिसत नाही किंवा त्याचं आपल्याला अस्तित्व लक्षात येत नाही. पण आपल्या संयोगामध्ये मुख्यतः कुठलं द्रव्य आहे तर जीवसुद्धा खरं दिसत नाही आहे. फक्त आपलं अस्तित्व आपल्याला ज्ञानाच्या द्वारे जाणलं जाऊ शकतं. आपल्याला कळतंय ना किंवा आपण सुखदुःखाचा अनुभव करतोय, ऐकतोय, खातोय, पितोय, 5 इंद्रियांच्या भोगांची इच्छा करतोय. हे सगळे विचार वगैरे कुणाला होत आहेत तर तोच कोण आहे? जीव आहे. मग ह्या जीवाच्या संयोगामध्ये सगळ्यात मुख्य ज्याच्यामुळं आपला संसार आहे किंवा ज्याच्या निमित्तामध्ये ते काय आपल्याला पुद्गल द्रव्य संसारात अडकवत नाहीये, पण आपल्या संयोगामध्ये असलेल्या ह्या पुद्गलाला पाहून आपल्याला काय होतात? राग, द्वेष, इष्ट अनिष्ट भाव, कषाय हे सगळं होतं. आणि त्यामुळं हा सगळा पुढचे आश्रव, बंध, संवर, निर्जरा म्हणजे हे सगळी तत्व काय होतात तिथं ॲटोमॅटिक होतात. मग आता जीव जेव्हा पुद्गलाला पाहतो तिथं काय होतं लगेच? म्हणजे पुद्गल म्हणजे शरीर दिसतंय, संयोग दिसतंय आणि मग त्याच्याशी एकत्व, ममत्व, त्याच्याबद्दल राग किंवा द्वेष म्हणजे ह्या तिथं काय होतात? परिणामांची लगेच तिथं अशुद्धी चालू होते. आणि मग काय होतं? मग कर्म येतात, बांधले जातात. संवर मग जेव्हा आपल्याला कळतं की नक्की धर्माचं स्वरूप काय आहे, जीव काय, अजीव काय हे लक्षात आल्यानंतर तिथं संवर होणार. आणि मग संवर झाल्यानंतर जे पूर्वी बांधलेलं कर्म आहे त्याची पण निर्जरा होणार आणि पूर्ण सगळं कर्म नष्ट झालं की तिथं काय होणार आहे? मोक्षाची प्राप्ती किंवा शुद्ध अवस्थेची प्राप्ती होणार आहे. जीव, जीव अर्थात आत्मा. वह सदा ज्ञाता स्वरूप परसे भिन्न त्रिकाल स्थायी है. काय सांगितलंय? सदा ज्ञाता स्वरूप. ज्ञाता म्हणजे कशाला म्हटलंय? म्हणणारा. म्हणजे आता आपण राग द्वेष करतोय तर त्याला ज्ञाता म्हणणार का? नाही, त्याला तिथं रागी द्वेषी जीव म्हणणार. आणि राग द्वेष न करता फक्त आपण जाणत असेल तर तिथं काय म्हटलं जाईल? ज्ञाता. मग हा ज्ञाता स्वभाव आहे आपला, पण आपण ह्या स्वभावामध्ये काय करतोय? मिसळायला जातोय. राग द्वेष करून तिथं आपण स्वतःला मलिन करायला जातोय. पण मूळ स्वरूप आपलं सदा कसं आहे? तिन्ही काळामध्ये ज्ञाता स्वरूप आहे. परसे भिन्न म्हणजे सदा भिन्नच आहोत. आपण काल बघितलं सगळे जे काही संयोग आहेत तर ते आपल्या जीवाच्या संयोगामध्ये आलेत. परिग्रह म्हणा, शरीर म्हणा, कर्म म्हणा, हे आत्मस्वरूपामध्ये प्रवेश करतायत का? करू शकत नाही. फक्त जीवाच्या संयोगामध्ये आहेत. त्यामुळं काय वाटतंय आपल्याला? ते आपलं स्वरूप आहे असं वाटतं. पण हा जीव सदा परसे भिन्नच आहे किंवा तिन्ही काळामध्ये स्थायी आहे. स्थायी म्हणजे आहे, त्याचं अस्तित्व स्थिर आहे. म्हणजे अस्तित्व त्याचं कधीही नष्ट होत नाही. पूर्वी पण होता, आत्ता पण आहे, पुढे भावी काळामध्ये पण हा जीव असणारच आहे. म्हणून त्याला स्थायी म्हटले. कुठल्या अपेक्षेने? द्रव्य अपेक्षेने तो जीव 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 रूपाने कायम आहे. आता त्या जीवाच्या पर्याय बदलतील. कधी मनुष्य, कधी स्त्री, कधी पुरुष, कधी पशु, कधी काय देव, नारकी, अशा बाहेरून अवस्था बदलत राहतील. पण जीव रूपाने त्याचं अस्तित्व कसं आहे? स्थायी आहे. जब वह परनिमित्त के शुभ अवलंबन से युक्त होता है तब उसके शुभ भाव पुण्य होता है, और जब अशुभ अवलंबन में युक्त होता है तब अशुभ भाव पाप होता है, और जब स्वावलंबी होता है तब शुद्ध भाव धर्म होता है. आता ह्या जीवाचे इथं 3 भाव सांगितलेत: शुभ भाव, अशुभ भाव आणि शुद्ध भाव. मग शुभ भावाची प्राप्ती किंवा पुण्य कधी होतं? जेव्हा आपण शुभाचं अवलंबन घेतो. अवलंबन घेतो म्हणजे त्या शुभ क्रिया करण्यामध्ये आपण तत्पर आहोत किंवा त्या शुभ क्रियारूप आपले परिणाम तसे शुभ झालेले आहेत आणि त्यावेळेस तिथं आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. मग अशाच प्रकाराने जेव्हा आपण हा शुभ भाव सोडून
अशुभ भावाचा अवलंबन घेतो. अशुभ भावाचा अवलंबन घेतो म्हणजे काय करतो? शरीराचा विचार करतो, आपल्या परिग्रहाचा विचार करतो, किंवा ते आपल्याला पाहिजे, हे मला नको, किंवा 5 इंद्रियांच्या भोगांची रुची करतो, आसक्ती करतो, मिळाले तर त्याच्यात आनंद मानतो, नाही मिळाले तर त्याच्यामध्ये दुःख करतो. तर हे सगळं काय आहे? अशुभाचं अवलंबन आहे. मग त्याच्यासाठी 5 प्रकारची पापं करतो. कशाय झाले की काय होतं? मग कशाच्या निमित्तात तशा क्रिया पण घडतात, आणि मग तिथं काय झालं? अशुभाचं अवलंबन घेतलं जातं, आणि मग ह्या अशुभाच्या निमित्तात काय होतंय? तिथं पापाचा बंध होतोय. आणि जेव्हा आपण हे शुभ आणि अशुभ ह्या दोन्हींनी रहित स्वतःच्या आत्म्याचं अवलंबन घेतोय, ना शुभामध्ये आहे ना अशुभामध्ये आहे, म्हणजे शुभक्रिया षटक्रिया पण करत नाहीये, किंवा सगळ्या सांसारिक क्रिया किंवा शरीराचे भोग ह्याच्यामध्ये पण तो जीव अडकलेला नाही. तर त्यावेळेस तिथं काय आहे? तर नियमाने त्याचा उपयोग स्वतःच्या आत्म्यामध्ये आहे. आणि मग तिथं काय आहे? तर शुद्ध 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 रूपाने त्या जीवाचं परिणमन चालू आहे. आणि जेव्हा जीव शुद्ध परिणमनामध्ये आहे, तर तिथं काय आहे? मग ना पुण्याचा बंध आहे ना पापाचा बंध आहे, म्हणजे तिथं कर्माचा बंधच नाही. म्हणून आपल्यासाठी गरजेचा कुठला भाव आहे? तर शुभ भाव आहे, आणि शुद्ध भाव आहे. आणि ह्या शुद्ध भावामध्ये राहायचं असेल तर आपल्याला आत्म्याचं अवलंबन घेतलं पाहिजे, तर तिथं शुद्ध भाव ॲटोमॅटिक होणार आहे. पण आपण ह्या शुद्ध भावाचा विचार न करता कधी शुभात तर जातो किंवा अशुभात. मुख्यतेने तर आपण अशुभातच असतो, कारण देवशास्त्र गुरूंचं चिंतन किंवा षटक्रिया करण्यामध्ये आपला दिवसातला किती वेळ जातो? किती वेळ जातो आपला दिवसातला? अगदी थोडा वेळ असतो. म्हणजे जास्त तर आपल्याला ह्या सगळ्या बाकीच्याच काय असतात? तर क्रिया करण्यामध्ये किंवा त्या विकल्पामध्येच आपलं वेळ जात असतो. म्हणून आपल्याला एवढं तरी पक्क कळायचं की मला शुद्ध भावाशिवाय पर्याय नाही, किंवा हे शुभ भाव अशुभ भाव दोन्ही पण संसाराला कारण आहेत. त्यामुळं नाविलाज म्हणून शुभाचं अवलंबन एक वेळ घेतलं तर चालतंय, पण अशुभामध्ये तर मला जायचंच नाही, हे आपल्याला स्वतःला सतत सांगायला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं तत्व आहे अजीव. अजीव कुणाला म्हटलंय? जिसमें चेतना ज्ञातृत्व नहीं है ऐसे 5 द्रव्य है, म्हणजे ज्याच्यामध्ये जाणण्याची शक्ती नाही, ज्ञान नाही, चैतन्य नाही, म्हणजे असं जडरूप जे आहेत, तर त्यांना काय म्हटलेलं आहे? अजीव म्हटलेलं आहे. आणि अशी किती द्रव्य आहेत? 5. उनमें से धर्म अधर्म आकाश और काल यह 4 अरूपी है तथा पुद्गल रूपी स्पर्श रस गंधवर्ण सहित है. काय सांगितलं? जे हे 5 द्रव्य आहेत, अजीव द्रव्य म्हटलं ह्यांना, तर ह्या 5 मधले 4 द्रव्य तर कसे आहेत? अरूपी आहेत किंवा अमूर्तिक आहेत. अरूपी म्हणजे दिसत नाहीत आपल्याला, त्यांचं काय मूर्तीच्या रूपाने वगैरे आपण कुठं त्यांना बघू शकत नाही, जसं पुद्गलाला बघू शकतो. पुद्गल आपल्याला समोर जे जे दिसते, वेगवेगळे आकार आहेत, वेगळ्या वेगळ्या वस्तू आहेत, हे सगळं काय आहे? तर पुद्गल आहे. म्हणजे हे फक्त पुद्गलच कसं आहे? तर रूपी आहे. रूपी म्हणजे मूर्तिक आहे, किंवा जे आपल्याला दिसू शकतं. कशामुळे दिसू शकतं? तर त्याचे गुण आहेत, स्पर्श रस गंध वर्ण इत्यादी असे पुद्गलाचे गुण आहेत. आणि एक पुद्गलच द्रव्य 6 द्रव्यामध्ये कसं आहे? मूर्तिक आहे किंवा रूपी आहे. आणि बाकीचे 4 धर्म अधर्म आकाश काल हे कसे आहेत? तर नियमाने अरूपी किंवा अमूर्तिक आहेत. अजीव वस्तुये आत्मा से भिन्न है, म्हणजे आता हे 5ही द्रव्य आपल्या जीवद्रव्यापासून भिन्न आहेत. तथा अनंत आत्मा भी एक दूसरे से पृथक स्वतंत्र है. आणि जेवढे काही जीव आहेत, अनंत जीव आहेत, तर ते सगळे जीव पण कसे आहेत? प्रत्येक जीवापासून वेगळे आहेत. म्हणजे 5 द्रव्यापासून तर प्रत्येक जीव वेगळा आहेच. पहिल्यांदा तर काय केले? अजीवापासून जीवाला वेगळं केले. लक्षात येते का? म्हणजे 6 द्रव्यामधला जीवद्रव्य जे आहे, त्या जीवद्रव्याला पहिल्यांदा अजीव द्रव्यापासून वेगळं केले. काय सांगितलंय? जीवद्रव्य अजीव द्रव्यापासून अत्यंत भिन्न आहे. अजीवमध्ये 5ही द्रव्य आली, 5ही द्रव्यांपासून हा जीव भिन्न आहे हे सांगितलं. पुढचं वाक्य काय सांगितलं? मग उरले कोण आता? अनंत जीव उरले. ह्या 3 लोकांमध्ये जेवढे काही जीव आहेत, किती आहेत? अनंत जीव आहेत. मग त्या अनंत जीवांमध्ये सुद्धा प्रत्येक जीव कसा आहे? एका जीवापासून दुसरा जीव अत्यंत भिन्न आहे. म्हणजे एक जीव सुद्धा दुसऱ्या जीवामध्ये प्रवेश करू शकत नाही.
म्हणजे जसं अजीव द्रव्य जीवापासून भिन्न आहेत, तसं बाकीचे जीव सुद्धा माझ्या जीवद्रव्यापासून अत्यंत भिन्न आहेत. मग आता सिद्धशिलेमध्ये सिद्धशिला तर किती आहे? फक्त 45 लाख योजनाची सिद्धशिला आहे. आणि त्या सिद्धशिलेवर आता एक अणू एवढी सुद्धा जागा तिथं नाही आहे की जिथं नवीन आता सिद्ध जीव येतील आणि त्यांना तिथं बसायला जागा मिळेल, असं नाही आहे. म्हणजे ती पूर्ण 45 लाख योजनाची सिद्धशिला अनंत सिद्ध भगवंतांनी भरून गेलेली आहे. मग तिथं जे आता नवीन जीव येतील किंवा आधीचे सुद्धा एकामध्ये एक आहेत असं म्हटलं जातं. बरोबर आहे? सिद्धांच्या जयमालेमध्ये एक वाक्य आहे ना, एक मे बसते आप अनेक. म्हणजे एकाच जागेमध्ये अनंत सिद्ध राहत आहेत. मग एका जीवामध्ये दुसऱ्या जीवाचा प्रदेश मिक्स झाला की होतोय का असा मिक्स? का नाही होत? द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यामध्ये प्रदेश नाही, एका द्रव्यातील गुणाचा दुसऱ्या द्रव्यातील गुणामध्ये प्रवेश होऊच शकत नाही. एका जागेमध्ये राहतायत तर ते आकाश द्रव्याची जागा आहे आणि आकाश द्रव्य सगळ्या द्रव्यांना जागा देतं. तसेच सगळे द्रव्य पण काय करतात? एकमेकांना जागा देत आहेत. म्हणजे तिथं कोण कुणाला अडथळा करत नाही. म्हणून एका जागेत सुद्धा अनंत सिद्ध तिथं राहू शकत असले तरी सुद्धा प्रत्येक जीव, प्रत्येक सिद्ध भगवान बाकीच्या सगळ्या सिद्ध भगवंतांपासून कशा आहेत? भिन्नच आहेत, एकमेकांमध्ये समावलेले नाहीत. अजीव वस्तुएं आत्मा से भिन्न है तथा अनेक आत्मा भी एक दूसरे से पृथक स्वतंत्र है. पराश्रय के बिना जीव में विकार नहीं होता. पराश्रय म्हणजे काय? पराचा आश्रय घेतल्यानंतर, म्हणजे पराचा आश्रय घेतो म्हणजे परामध्ये आपण इष्ट किंवा अनिष्ट भाव करतोय, त्या पराशिवाय माझं चालणारच नाही असं तिथं काय आहे? आपले परिणाम आहेत. आणि म्हणून आपण त्या पराच्या अधीन होतोय, त्याचा आश्रय घ्यायला जातोय. आणि मग काय होतंय? त्यामुळं जीवामध्ये विकार उत्पन्न होतोय. विकार म्हणजे राग द्वेष उत्पन्न होत आहेत. आणि जर जीवाने पराचा आश्रय घेतलाच नाही किंवा पराला उपादेय मानलंच नाही तर तिथं काय होणार आहे? जीवामध्ये विकार होणारच नाहीत. फक्त ज्ञातादृष्टा जो स्वभाव आहे तर त्या स्वभावाच्या अनुसार जर जीवाने तसे प्रयत्न केले तर तिथं काय होणार आहे? कशाय होणार नाहीत? शुभ अशुभ भाव होणार नाहीत. म्हणजेच तो जीव शुभामध्ये राहणार. म्हणून सांगितले पराश्रय के बिना जीव में विकार नहीं होता. पर उन्मुख होने से जीव के पुण्य पाप के शुभ अशुभ विकारी भाव होते हैं. पण आपण काय करतो? पराच्या सन्मुख होतो. म्हणजे परामध्ये आपण एकत्व ममत्व करतो किंवा ते इष्ट अनिष्ट भाव करतो आणि तिथं काय होतं? मग कधी शुभामुळं पुण्याची प्राप्ती होते, कधी पापामुळं अशुभाची प्राप्ती होते. म्हणजेच काय आहे? तर तिथं जीव शुद्धापासून विमुख होतो आणि शुभ अशुभामध्ये राहतो. त्याच्यानंतर तिसरं तत्व आहे आश्रव तत्व. आश्रव तत्व कशाला म्हटलेलं आहे? कोण सांगतंय? कर्माचं येणं. कर्म काय करतात? येतात. म्हणजे काय झालं? कर्माचा आश्रव. आश्रव शब्दाचा अर्थ काय होतो? चहो बाजूने. आ म्हणजे चहो बाजूने, म्हणजे सगळीकडून. स्रव. स्रव म्हणजे काय? पाझर असतो ना, पाझर. पाझर कसा असतो? सतत वाहत असतो किंवा सतत त्याच्यातून पाणी येत असतं. मग तसं हे काय आहे? कर्म चहो बाजूनी त्या जीवाच्या संयोगामध्ये येतंय. कशामुळे येते तो हा आता पुढचा आहे. पण तिथं काय होतंय? आश्रव कशाला म्हणते हे बघतोय ना आपण. मग अशा चहो बाजूने कर्माचं जीवाच्या प्रदेशांमध्ये येणं, तर त्याला काय म्हटलेलं आहे? आश्रव म्हटलेलं आहे. कर्म बांधलं, कर्म आलं, कर्म आलं. मग हे कर्माचं येणं त्याला काय म्हटलेलं आहे? आश्रव. आलं आणि ते स्त्रवलं, म्हणजे तिथं ते पाझर फुटलं आणि ते आलं आपल्या संयोगामध्ये आणि तिथं पुढचं आहे मग ते बंद, तिथं बांधलं जाणं वगैरे हा पुढचा भाग आहे. विकारी शुभ अशुभ भाव रूप जो अरूपी अवस्था जीव में होती है वह भावाश्रव है और नवीन कर्म रजों का आना आत्मा के साथ एक क्षेत्र में आना सो द्रव्य आश्रव है. आता ह्या आश्रवाचे परत दोन प्रकार केले. काय केले? भावाश्रव आणि द्रव्याश्रव. मग आता द्रव्याश्रव कशाला म्हटले? भावाश्रव कशाला म्हटले? आता कर्म येतं कधी? जेव्हा कर्म येण्याच्या पूर्वी तो जीव काय करतोय? मनामध्ये शुभ किंवा अशुभ भाव करतोय. बरोबर आहे? म्हणजे शुभ भाव केलं तर कर्म येणार, ते कुठलं येणार? शुभ कर्म येणार. आणि जर तिथं काही कषाय असतील, विकारी भाव किंवा तीव्र कषाय असतील तर तिथं काय येणार?
अशुभ कर्म येणार, म्हणजे अशुभ कर्माचा आश्रव झाला. शुभ भाव केले तर शुभ कर्माचा आश्रव झाला. मग हे परिणाम झाले अगोदर. काय झालं? कर्म येण्याच्या अगोदर आपल्या मनामध्ये तसे परिणाम झाले, शुभ असतील किंवा अशुभ असतील. मग त्या शुभ किंवा अशुभ परिणामांची उत्पत्ती, मनामध्ये तसे विचार आले, तसे भाव झाले, तसे आपले रागद्वेष झाले, तर हेच काय आहे? भाव आश्रव आहे. भाव म्हणजे हेच विकारी भाव, किंवा मनामध्ये आपल्याला जे विचार आले तर त्यालाच काय म्हटलेले? भाव झाले तसे. मग ते शुभ भाव असतील किंवा अशुभ भाव असतील. मग ह्या शुभ आणि अशुभ भावांना मुख्य करून तिथं काय येणार आहेत? द्रव्याश्रव येणार आहेत. मग अगोदर आपल्या मनामध्ये भावाश्रव असल्याशिवाय द्रव्याश्रव होतच नाही. तो जीव जर शुद्ध भावामध्ये असेल तर तिथं द्रव्याश्रव होईल का? कर्म येणारच नाही ना. तो जीव स्वतःच्या आत्म्याला जाणण्यामध्ये कसा लीन आहे, तर तिथं शुभ नाही आणि अशुभ नसल्यामुळं कर्म येऊच शकत नाही. कर्म कधी येतं? नियमाने तिथं शुभ भाव तरी असेल किंवा अशुभ भाव तरी असेल. मग हे परिणाम अगोदर आपल्या मनामध्ये उत्पन्न होतात. मनामध्ये उत्पन्न झाल्यानंतर मग ते कर्म काय होतं? लगेचच येतं. पण अगोदर क्रिया कुठली होते? तर आपल्या मनामध्ये तसे परिणाम होण्याची क्रिया झाली, आणि म्हणून त्याला काय म्हटलंय? भावाश्रव. आणि हे भावाश्रव झाले की त्याच क्षणी तिथं काय होतंय? पुद्गल कर्म येते. कुठलं कर्म येतंय? पुद्गल म्हणजे कुठले? पुद्गलच आहेत सगळे कर्म. पण कुठले कर्म येणार मग? ज्ञानावरणादी हे सगळे जे 8 कर्म आहेत, तर ते कर्म तिथं काय होतात? त्या जीवाच्या संयोगामध्ये येतात आणि तिथं ते राहतात. तर ह्याला काय म्हटलेलं आहे? आश्रव असं म्हटलेलं आहे. झाले जीवाचे काय परिणाम झाले? कुठले तरी शुभ भाव झाले किंवा अशुभ भाव झाले, आणि ते भाव झाले त्याला म्हटलं भावाश्रव. आता हे भाव झाल्यानंतर काय होतंय? द्रव्य कर्म आपल्याला येऊन आपल्या संयोगामध्ये राहते. हे द्रव्य कर्म म्हणजे ज्ञानावरणादी जे 8 कर्म आहेत त्याला काय म्हटलंय? द्रव्य कर्म. हे द्रव्य कर्मांचं येणं त्याला म्हटलंय द्रव्याश्रव. लक्षात येते का? भावकर्म केला, पण रागद्वेषादी विकारी भाव केले, तिथं भावाश्रव झाला. आणि ह्या भावाश्रवाच्या निमित्तात ज्ञानावरणादी 8 द्रव्य कर्म जीवाच्या संयोगामध्ये येत आहेत, तर त्याला काय म्हटलं? द्रव्य आश्रव असं म्हटलेलं आहे. आभाळ आलं. आभाळ आल्यानंतर थोड्या वेळाने पाऊस सुरू झाला. मग आभाळ येणं हे काय झालं? भावाश्रव. आणि मग आभाळ आल्यामुळं तिथं पाऊस आलाय. हे आला पाऊस, पाणी पडलं, पाऊस पडला, हे काय झालं? द्रव्याश्रव झालं. म्हणजे समजून घेण्यासाठी, पूर्ण नाही लागत हे उदाहरण, पण आपल्याला लक्षात येण्यासाठी. कळलं का? भाव झाले म्हणजे ढग आले. तिथं आपल्या मनामध्ये काय झाले? रागद्वेष उत्पन्न झाले म्हणजे ढग आले, आणि मग ते काय झाले? उत्पन्न झाल्यानंतर तिथं ते कर्म आले, द्रव्य कर्म, ज्ञानावरणादी. मग ते काय झालं? तिथं पाऊस पडला असं म्हणतो ना, तसं झालं. तर जीव भावाश्रव करतो आणि त्यामुळं द्रव्याश्रव होतो. म्हणजे भाव आश्रव जर झाले नाहीत, म्हणजे रागद्वेषादी परिणाम जर झाले नाहीत, तर द्रव्य कर्म येणारच नाही किंवा द्रव्याश्रव होणारच नाही. लक्षात येते का सगळ्यांच्या? आश्रव म्हणजे भावाश्रवाच्या निमित्तात द्रव्यकर्म येणं, द्रव्यकर्माचा आश्रव होणं किंवा द्रव्यकर्म येणं, त्याला द्रव्याश्रव म्हटलंय. विकारी शुभ भाव रूप जो अरूपी अवस्था जीव में होती है वह भावाश्रव और नवीन कर्म रजकणों का आना, म्हणजे द्रव्य कर्माचं येणं, तर ते का आत्मा के साथ एक क्षेत्र में रहना सो द्रव्याश्रव है. पुण्य पाप दोनों आश्रव और बंध के उपभेद है. मग आता हे जे कर्म आल्यानंतर काय होतं? त्या जीवाशी काही काळासाठी बांधलं जातं. किती काळासाठी ते आपल्या संयोगामध्ये राहणार? मग ते काय झालं? आपल्या परिणामानुसार ठरणार आहे. पण आलेलं कर्म म्हणजे कर्माचा जो आश्रव झालाय, तर तो त्या जीवाच्या संयोगामध्ये काही काळासाठी राहतो, म्हणून त्याला तिथं काय म्हटलंय? तो बंध झाला, बांधला गेला तो जीव. कशाबरोबर? त्या कर्माबरोबर. जे कर्म आले होते भावाश्रवाच्या निमित्तामध्ये, जे द्रव्य कर्म आले, द्रव्याश्रव झाला, तर ते द्रव्य कर्म त्या जीवाशी काही काळासाठी बांधलं गेलं. वर्ष, 2 वर्ष, 100 वर्ष, 1000 वर्ष, कोटी वर्ष, असं किती काळासाठी बांधलं गेलं ते आपल्याला माहीत नसतं. पण ते कर्म आलं, त्या जीवाशी जे बांधलं गेलं म्हटलं जातं, त्याला काय म्हणतात? बंध झाला. बंध म्हणजे काय? बांधलं जाणं, बंधलं गेलं असं. मग जसं आश्रवचे 2 भाव आहेत, 2 प्रकार आहेत. आश्रवचे 2 प्रकार बघितले की नाही आपण? भावाश्रव आणि द्रव्याश्रव. तसं बंधाचे पण 2 प्रकार आहेत.
भावबंध आणि द्रव्यबंध. काय आहे? प्रत्येकाचेच आहेत. संवरचे पण आहेत, निर्जराचे पण आहेत, त्याच्यानंतर मोक्ष, हे सगळ्याचे असे दोन भेद आहेत, भाव आणि द्रव्य. लक्षात येते का? म्हणजे आश्रवचं तर समजलंय. मग आता बंधासाठी पण तेच समजायचं की भावबंध आणि द्रव्यबंध. आता भावबंध कशाला म्हणायचंय? तर ज्या आलेल्या कर्माचे आत्म्यामध्ये समरस व्हायचं नाही, आपण जे भाव केले होते की नाही, भावाश्रव केले होते की नाही, म्हणजे राग द्वेषादी विकारी भाव, तर त्या भावामुळं कर्म बांधलं जातंय, म्हणून तिथं भावबंध. आणि जे द्रव्य कर्म आलं, जीवाशी बांधलं गेलं, तर ते द्रव्यबंध. लक्षात येते का? बंध समजला तरी चालतंय एवढं. ठीक आहे. हां, पुढं पुण्य और पाप दोनों आश्रव और बंध के उपभेद है. म्हणजे आपण शुभ भाव केले तर तिथं पुण्य येणार, पुण्याचा बंध होणार. आपण अशुभ भाव केले, पाप येणार, पापाचा बंध होणार. म्हणजे हे दोन्ही पण काय आहे? तर संसारालाच कारण आहे, हे लक्षात घ्यायचंय मेन. पुण्य आहे म्हणून ते चांगलं आहे, अनुकूलता मिळाली तर मला बरं वाटतंय, तर हे सगळं काय आहे? आपली मिथ्या मान्यता आहे. जीवाला कशामध्ये? म्हणजे थोडक्यात आपण आता एफ डी केली बँकेमध्ये, 1 वर्षासाठी एफ डी केली. मग ती एफ डी 1 वर्षासाठी म्हणजे आपल्या नावावर आहे की नाही तिथं बँकेमध्ये, त्याच्यावर दुसऱ्या कुणाचा हक्क आहे का? ती एफ डी कोणी मध्ये आपण काढून घेऊ शकतोय. म्हणजे परफेक्ट उदाहरण नाही आहे हे, पण ती एफ डी आपली आहे म्हणून तिथं 1 वर्षासाठी नोंद झाली की नाही, तसं ते द्रव्य कर्म 1 वर्षासाठी आपलं आहे म्हणून तिथं बांधलं गेलं. म्हणजे ते दुसरीकडे कुठं तेव्हा जाणार नाही, किंवा दुसरं परत निघून गेलं, मध्येच परत आलं, असं होणार नाही. तर त्या जीवाच्या संयोगामध्ये 1 वर्ष राहणार. 1 वर्षानंतर काय होणार? त्याचं आपण जे परिणाम केले होते त्याचं फळ देणार आणि निघून जाणार. पण आता आपण फक्त बंधच बघतोय, म्हणून एवढं लक्षात घ्यायचं की आपण भाव केले, कर्म आले आणि ते जीवाबरोबर बांधले गेले. पाहुणे आले, पाहुण्यांना आपण घरात घेतलं आणि पाहुणे आपल्या घरामध्ये किती दिवस राहायचं हे ते ठरवून आलेले. समजा 8 दिवस राहणार, महिनाभर राहणार, 2 महिने राहणार. मग ते जोपर्यंत तिथं आहेत महिनाभर, तोपर्यंत तिथं काय झाला? त्या घराशी त्यांचा बंध झाला. लक्षात आलं का आता? ठीक आहे. पुण्य द्रव्यबंध म्हणजे जे ज्ञानावरणादी 8 कर्म आहेत, तर त्या जीवाबरोबर काही काळासाठी त्या जीवाच्या संयोगामध्ये राहतात. तेवढा काळ ते त्या जीवाला सोडून जात नाहीत. म्हणजे बांधले गेले, बांधल्यानंतर ते जोपर्यंत त्याला त्याचा काळ येत नाही तोपर्यंत ते सुटणार नाहीत, त्या जीवाच्या संयोगामध्येच राहणार. त्याला म्हटलं बंध, द्रव्यबंध. दया, दान, भक्ति, पूजा, व्रत इत्यादि जो शुभ भाव जीव के होते हैं वह अरूपी विकारी भाव है, वह भाव पुण्य है. और उसके निमित्त से जड़ परमाणुओं का समूह स्वयं अपने ही कारण से स्वतः एक क्षेत्रावगाह संबंध से जीव के साथ बंधता है, वह द्रव्य पुण्य है. म्हणजे आपण भाव काय केले होते? शुभ परिणाम केले होते, आणि त्या शुभ परिणामांच्या निमित्तामध्ये तिथं काय झालंय? भावाश्रव झालाय, भावपुण्य झाले. आणि मग भावपुण्य म्हणजे शुभ भाव, आणि मग त्यावेळेस काय झालंय? तिथं शुभ द्रव्य कर्माचा तिथं बंध झालेला आहे. शुभ म्हणजे आता समजा वेदनीय कर्माचा बंध झाला, तर कुठला बंध होणार? शुभ भाव केलेत ना, मग शुभ भाव केलेत तर आता कर्माचा बंध होणार, तो पुण्य प्रकृतीचा होणार. मग आता वेदनीयामध्ये पुण्य प्रकृती कुठली आहे? 7 वेदनीय. आणि समजा आपण कुणाला तरी रागवलं, कुणाला तरी मारलं, कुणाची तरी निंदा केली, तर तिथं आपले अशुभ परिणाम होणार. मग त्यावेळेस तिथं वेदनीयामधला कुठला बंध होणार? 7 वेदनीयाचा बंध होणार. एक उदाहरणार्थ घेतले, 8ही कर्मांचा किंवा 7 किंवा 8 कर्मांचा बंध होत असतो, तर त्यातलं एक उदाहरणासाठी हे सांगितलं. मग इथं काय सांगितलंय की दया, दान, भक्ती, पूजा, व्रत इत्यादी जीवाचे जे शुभ परिणाम आहेत, तर त्याच्यामुळं भाव पुण्य म्हणजेच भावाश्रव होतात, शुभ भाव होतात. पुण्याचा बंध होण्यासाठी मग द्रव्य परमाणूंचा समूह त्यांच्या योग्यतेने ते जीवाने परिणाम केले म्हणून ते कर्म आलं असं म्हणलं उपचार आहे. त्यावेळेस त्या कर्माची पण अशी योग्यता होती की त्या जीवाच्या संयोगामध्ये येऊन राहणार.
म्हणजे कर्म स्वतंत्र आहे, पण त्या कर्माची पण योग्यता जीवाच्या संयोगामध्ये येऊन राहण्याची होती आणि जीवाने त्यावेळेस तसे परिणाम केले, शुभ परिणाम, म्हणून दोघांना काय म्हटलं जातं की जीवाने परिणाम केले आणि शुभ भावाचा बंध झाला. हे सगळं उपचार कथन आहे. जर निश्चयाने बघितलं तर जीवाचे परिणाम जीवामध्ये झालेत, त्या द्रव्यकर्माचा आश्रव किंवा बंध तिथं त्याच्या योग्यतेने त्याची त्यावेळेस तिथं राहण्याची योग्यता होती म्हणून झालेला आहे. पण समोरून दिसताना काय दिसतं, जेव्हा जेव्हा शुभभाव होतो तेव्हा तेव्हा तिथं ते शुभ कर्म दिसतं, म्हणून मग म्हटलं जातं की जीवाच्या परिणामांचं फळ शुभबंध झाला. उपचाराने आलेलं कर्म त्या जीवाच्या प्रदेशांमध्ये राहतं. जेवढ्या काळासाठी ते बांधलं जातंय तर तेवढ्या काळासाठी ते जीवाच्या क्षेत्रामध्ये राहतं, किंवा कर्म आणि जीव एकाच क्षेत्रामध्ये राहतात, म्हणून तिथं जीवाचा आणि कर्माचा पण एक क्षेत्रावगाह संबंध आहे असं म्हटलं जातं. परवा आपण बघितला होता शरीर आणि जीव, शरीर आणि जीवाचा पण एक क्षेत्रावगाह संबंध आहे. जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत हा जीव आणि हे शरीर एकाच क्षेत्रामध्ये राहत आहेत की नाही, म्हणून तिथं काय म्हटलंय, एक क्षेत्र अवगाह. अवगाह म्हणजे एक राहणे आणि एकाच क्षेत्रामध्ये असं एकमेकांना जागा देतात किंवा राहतात. पाप, मिथ्यात्व, हिंसा, असत्य, चोरी, अव्रत इत्यादी जो अशुभ भाव है सो भाव पाप है. भाव पाप कशाला म्हटलेलं आहे, आपले परिणाम, अशा पापांना करण्याचे परिणाम काय, मिथ्यात्व, हिंसा, असत्य, चोरी, अव्रत इत्यादी जो अशुभ भाव है सो भाव पाप है. आता अव्रत कशाला म्हटलेला आहे, अव्रतचा अर्थ काय होतो, प्रकारच्या पापांपासून विरक्ती नाही किंवा असंयम आहे. जिथं संयम नाही तर तिथं अव्रत म्हटलं जातं. त्या जीवाच्या ठिकाणी संयोगाचे परिणाम नाहीत किंवा संयोग धारण केलेला नसेल तर त्या जीवाला अव्रती म्हटलं जातं. मग असे जे अव्रताचे परिणाम आहेत तर ते अशुभ परिणाम आहेत आणि त्यालाच काय म्हटलंय, भाव पाप असं म्हटलेलं आहे. उसके निमित्त से जड़ की शक्ति से जो परमाणुओं का समूह स्वयं बंधता है वह द्रव्य पाप है. मग असे परिणाम आपले झाले, काय झाले, पापरूप परिणाम झाले. मग त्यावेळेस तिथं काय झालं, भावाश्रव झाला की नाही. पहिल्यांदा भावाश्रव झाल्यानंतर कर्म आलं, कर्म आलं त्याला काय म्हटलं, द्रव्याश्रव म्हटलं. मग ते कर्म त्या जीवाच्या संयोगामध्ये राहणार असं ते काय झालं, फिक्स झालं तेवढ्या काळासाठी, त्याला म्हटलं बंध झाला. मग असे जे परिणाम सांगितले त्याला पाप म्हटले. पुण्य कशाला म्हटलंय, दया आदी ज्या दया, दान, पूजा ह्या क्रियांच्या निमित्तात आपल्या मनामध्ये जे शुभ भाव होतात तर ते पुण्य आहे. आणि हे 5 पापाच्या निमित्तामध्ये आपल्या मनामध्ये जे अशुभ भाव होतात त्याला पाप आहे असं म्हटलं जातं. वास्तव में यह पुण्य पाप आत्मा का स्वरूप नहीं है, वह आत्मा की क्षणिक अवस्था में पर के संबंध से होने वाला विकार है. म्हणजे हे पुण्यपाप रूप परिणाम किंवा पुण्यपाप हे जीवाचं स्वरूप नाही किंवा ते जीवाच्या स्वभावामध्ये नाही, तर ह्या जीवाने परद्रव्याच्या संयोगामुळं तिथं ते केलेले काय आहेत तर विकार आहेत. म्हणजे समोर एखादी वस्तू दिसली की आपल्याला वाटतं ही वस्तू किती छान आहे, ती वस्तू आपली पण नसेल, रस्त्यावरून चाललो आणि एखादं काहीतरी आपल्याला दिसलं, काय वस्तू, कपडे दिसले, कुठलं काय दिसलं तर लगेच आपल्याला काय वाटतं किती छान आहे, हे आपलं असतं का, ते आपल्याला मिळणार असतं का, काही नाही, उगीच आपलं बघितलं आणि मनामध्ये विचार आला. हे काय झालं, विकार उत्पन्न झाला. त्या विकारामुळे तिथं काय होतंय, मग जीवाला कर्म बांधलं जातंय. म्हणून सांगितलं की हे विकार जीवाच्या स्वरूपामध्ये नाहीत, पण परद्रव्याला पाहिल्यानंतर जीवामध्ये असे भाव होतात, त्यामुळं परद्रव्याच्या निमित्तामध्ये होणेवाला विकार असं म्हटलेलं आहे. बाकीचं उद्या बघू. ओम सावधान, जाणा हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा हा मी शुद्ध स्वरूपी आहे.
माझ्या ध्रुव स्वरूपामध्ये शुभ भाव नाही, अशुभ भाव नाही, शुभ आश्रव नाही, अशुभ आश्रव नाही, शुभ बंध नाही, अशुभ बंध नाही. हे सर्व जीवाच्या संयोगामध्ये आहे, जीवाच्या स्वरूपामध्ये नाही. जाणा, हा मी जीव तीनही काळामध्ये शुद्ध शुद्ध शुद्धच आहे. द्रव्यदृष्टीने मी त्रिकाली शुद्धच आहे. जाणा, अशुद्धता पर्यायामध्ये आहे, आत्मस्वरूपामध्ये नाही. निर्मल स्वरूपोऽहं, शुद्ध स्वरूपोऽहं. ओम विसर्जन. नमो. जीवानी भाव केले, कर्म आले, म्हणजे जीवानी कर्मांना बोलवलं असं आपल्याला वाटतं की नाही. म्हणजे पण कर्माची पण त्यावेळेस तिथे येण्याची वेळ होती. म्हणजे फक्त जीवाच्या संयोगामध्ये आलं म्हणून जीवानी भाव केले आणि ते आलं असं म्हटलं जातं. पण खरं जर निश्चय दृष्टीने बघायचं म्हटलं तर त्यावेळेस ते कर्म तिथं येणार होतं. कुठं? त्या जीवाच्या संयोगामध्ये. आणि जीवाचे पण तसे भाव होणार होते. असं हे दोन्ही काय आहे तर ज्याचं त्याचं स्वतंत्र परिणमन आहे. पण योगायोग असा होतो की जीवाचे परिणाम व्हायला ते कर्म तिथं यायला गाठ पडते. आणि मग तिथं काय म्हटलं जातं? जीवानी त्या कर्मांना बांधलं असं म्हटलं जातं. त्याला उपचार म्हणायचं. म्हणजे आता आपण म्हणतो ना, देवशास्त्र गुरूंमुळं काय झालं, मला सम्यक दर्शन झालं. पण सम्यक दर्शन देव गुरुशास्त्राने आपल्याला हातात आणून दिलंय का? आपण आपल्या पुरुषार्थाने ते प्रकट केले आत्म्याला जाणून. पण तिथं बाहेर निमित्त देवशास्त्र गुरूंचा उपदेश आहे, देवशास्त्र गुरूंचं सानिध्य आहे. म्हणून मग देवशास्त्र गुरूंवर असा आरोप येतो की देवशास्त्र गुरूंमुळे मला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. ह्याला म्हटलं जातं उपचार. आणि आपल्या आपल्या आत्म्याला जाणून आपण ते प्रकट केलं, हे काय झालं? खरं आहे कारण, किंवा हे खरं तिथं योग्य असं आहे, त्यामुळे त्याला तिथं निश्चय म्हटलं जातं. म्हणजे व्यवहारात आपण बोलताना या तुमचंच आहे, बसा बसा म्हणतो, पण अंतरंगातून त्याला पण माहीत असतं हे आपलं घर नाही, आपल्याला पण माहीत असतं आपण असं म्हणलं म्हणून तो काय आपल्या घराला त्याचं स्वतःचं म्हणणार नाही. म्हणजे हे सगळं बोलण्यासाठी किंवा व्यवहार चालण्यासाठी असतं. परिणाम जीवाचे बदलतायत की नाही. एक विचार आला, दुसऱ्या समयाला दुसरा विचार आहे. मग ज्या समयामध्ये जो विचार आहे त्याच्यानुसार तिथं ते कर्म बांधलं जाते. असतानाच आपल्याला देवशास्त्र गुरूंच्या सानिध्यात राहू वाटतं, किंवा षटक्रिया करू वाटतात, स्वाध्याय करू वाटतो, ऐकू वाटतो. मग हे सगळे काय आहेत तर शुभ परिणाम आहेत. आणि हे शुभ परिणाम कधी होतात? जेव्हा आपले कषाय मंद असतात. तीव्र कषाय असतील तर आपल्याला कुणी देवाचं सांगितलं तरी आपल्याला त्यावेळेस चिड येते. म्हणजे माझं मला पडले तू काय धर्म सांगायला लागला, असं होतं की नाही मावशी? होतं का नाही असं? म्हणजे त्या